महाड शहरातील तांबडाळीमधील 10वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या सुयश सुनील नगरकर या विद्यार्थ्याने घरातील वडिलांच्या शिकारीच्या बंदुकीने डोक्यात गोळी घालून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार महाडमध्ये उघडकीस आलाय। महाड शहरामधील तांबडाळीमधील सुनील नगरकर यांचा 10वीत शिकणारा सुयश नगरकर या मुलाने घरातील शिकारीची बंदूक घेऊन डोक्यात गोळी घालून आत्महत्या केल्याची घटना गुरुवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडली। त्यामध्ये सुयश नगरकर हा जागीच मृत्यू पावल्याने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे। तांबडाळीमध्ये राहणारे सुनील नगरकर यांनी शिकारीसाठी बंदुकीचा परवाना घेतला होता। घरामध्ये असणारी बंदुकीची कल्पना त्यांच्या 10वी शिकणाऱ्या सुयशला पूर्वीपासूनच होती। मात्र आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास त्याच बंदुकीचा चाप ओढून डोक्यात गोळी घालून घेण्याचा प्रकार सुयश नगरकर या 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने केल्याने याबाबत तांबड आणि परिसरात व महाडमध्ये तसेच शालेय विद्यार्थ्यांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे। याबाबत महाड शहर पोलीस ठाणे अधिक तपास करीत आहेत। शिवसत्ता टाइम्ससाठी रेश्मा माने, महाड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।